नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी केलेले आहेत बटाटा चिप्स, उपवासाचे बटाटा चिप्स, वर्षभर टिकतील असे. चला तर आता याची कृती पाहूया. हे बघा, इथं 5 किलो बटाटे मी पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत. मी 4-5 वाजता हे बटाटे पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. पाण्यात टाकून का ठेवायचं, म्हणजे याची साल अशी कडक होते आणि आपल्याला याच्यावरची साल काढताना एकदम सोपी जाते. त्यामुळे याला 4-5 वाजता ठेवलेलं आहे मी रात्री. आता याची साल काढून घेणार आहे. जास्त साल्ट पण निघत नाही असं भिजत ठेवल्यानं. हे बटाटे एकदम कडक होतात आणि नुसती फक्त वरची साल निघते. हे बघा, हे बटाट्याची साल काढून झालेली आहे. मी दुसऱ्या पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये टाकून घेणार आहे. असंच जर ठेवाल तर हे काळे पडतील, त्यामुळे एक एक काढायचं, एक एक ह्यामध्ये टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण सगळेच बटाट्याचे साल काढून घेऊया आणि असं स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय. हे बघा, या बटाट्याचे पूर्ण सगळ्या साल काढून झालेली आहे. आता या पातेल्यामध्ये मी दुसरंच पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये अशी खिसणी ठेवून घेऊया आणि हे बटाटे आपण सोललेले असे खिसून घेऊया. अशा उभा धरायचा, म्हणजे मोठे मोठे चिप्स पडतील आणि आपल्याला वाळू घालताना पण त्रास होणार नाही. जास्त दाब देऊन करताल तर खूप जाड होतील. हे बघा, अशा पद्धतीने करायचे आहेत आपल्याला. असं इकडून फिरवून पण आपण बटाटे असं चिप्स करायचा, जेणेकरून हे दोन्ही साईडनं समान होईल. हे बघा, हे मी दुसऱ्या आणखीन एका पाण्यामध्ये ते धुवून घेणार आहे. इथं तिसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि नंतर मग पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे. अशा 2-3 पाण्याने जर आपण व्यवस्थित धुतले तर आपले चिप्स एकदम छान पांढरे आणि छान होतील. 2-3 पाणी बदलून आपण याला धुवून घेणार आहोत स्वच्छ. आपले सगळे चिप्स करून झालेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने मी केलेले आहेत. 4 पाण्यानं धुतलं आहे मी. असं धुतलं तरच छान पांढरे होतात. खायचा आपला दूध प्यायचा चमचा आहे ते मी अर्ध टाकणार आहे तुरटी. याला रात्रभर भिजत ठेवायचे. अर्धा चमचा तुरटी टाकायचे आपल्याला. ते तुरटी टाकल्यानं आपले चिप्स खूप छान असे पांढरे होते. ते मेन आहे, तुम्ही तेच लक्षात ठेवा. बघा, तुरटी टाकून मी असे हे पूर्ण बटाटे हलवून घेतलेले आहेत चिप्स आपले. आता हे तुम्ही असेच पाणी जास्त ठेवायचे, या बटाट्याच्या चिप्सच्या वरती पाणी ठेवायचे आपल्याला, जेणेकरून चिप्स उघडे पडणार नाहीत. आता याला रात्रभर आपण असंच ठेवूया. हे बघा, रात्री आपण तुरटीच्या पाण्यात ठेवलेलं होतं म्हणून त्यामध्ये शिजायला ठेवायचं नाही. ते पाणी काढून टाकायचं आपल्याला, नंतर दुसरा पाणी टाकून शिजायला ठेवायचं. चुलीवरती असं पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता याला आपण गरम होईपर्यंत ठेवायचंय. झाकण मारून ठेवूया. तर बघा, आपलं पाणी गरम झालेलं आहे. तर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया यामध्ये. पाणी गरम झालेलं आहे, तर आता आम्ही चिप्स त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चिप्साचं मीठ कसं ओळखू येते, तर जरा पाणी खारटचं ठेवायचं, म्हणजे पाणी आपण वेस्टच असते, हे पाणी आपण काढून टाकतो. त्यामुळे थोडंसं खारट पाणी झालं की आपलं मीठ बरोबर होते. हे बघा, ह्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. असं फेस आल्यासारखं झालं ना, अशी उकळी आली की काढून घ्यायचे. 10 मिनिटं शिजवले आम्ही. हे चिप्स झालेले आहेत, तर आता आपण याला घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने या चाळणीमध्ये आपण काढून घेऊया, म्हणजे त्यातलं पाणी सगळं खाली नितळून जाते, म्हणजे आपल्याला घालायला सोपं जाते. हे बघा, अशा पद्धतीने याला सुट्ट सुट्ट करून वाळू घालून घेऊयात आपण. अशा प्रकारे सर्वच आपण आता हे वाळू घालून घेऊया.
माझे चिप्स सगळे घालून झालेले आहेत, असे सुटसुटीत घालायचे म्हणजे एकाला एक चिटकणार नाहीत. आपले सगळे चिप्स वाळून झालेले आहेत. याला 2 दिवस मी वाळवला आहे उन्हामध्ये. छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. तेल टाकून घेतलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे, तर मी यामध्ये चिप्स टाकून घेते. बघा किती छान फुलले आहेत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत. साईज पेक्षा डबल झाले ते. वर्षभर टिकणार आहे हे पदार्थ. खूप छान लागते खायला पण. मी जशा पद्धतीने सांगितले तशा पद्धतीने केलात तर ते चिप्स तुमचे पण बिघडणार नाहीत. आपले चिप्स मस्तपैकी तळून झालेले आहेत. जास्त तेलकट पण राहत नाही. तर अशा पद्धतीने जर शिजवलात मी जशा प्रकारे सांगितले तशा प्रकारे किती कुरकुरीत झालेला आहे. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.